नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। व्यवसायाबरोबरच समाज ऋण ठेवण्याचा प्रयत्न आनंद काटकर, आनंद ज्वेलर्स व सुवर्णमाला ज्वेलर्सच्या वतीने सामाजिक उपक्रम। या सामाजिक उपक्रमाला महिलांचा मिळत आहे चांगला प्रतिसाद। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील नामांकित व सुप्रसिद्ध असलेल्या आनंद ज्वेलर्स व सुवर्णमाला ज्वेलर्स या प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या काही दिवसापासून महिलांसाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। सण उत्सव या निमित्त वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्यामार्फत लकी ड्रॉ पद्धतीने बक्षीस वितरण सुद्धा करण्यात येत आहे। या सामाजिक उपक्रमाला महिलांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे। आनंद ज्वेलर्स व सुवर्णमाला ज्वेलर्सच्या वतीने व्यवसायाबरोबरच समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न असून यापुढेही चांगले उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे महिलांनी जास्तीत जास्त या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आनंद ज्वेलर्स व सुवर्णमाला ज्वेलर्सचे संचालक आनंद काटकर यांनी सांगितलं। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आज मेहकर शहरामध्ये या ठिकाणी मुख्य मार्केट मध्ये आनंद ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे। रामदास मामा काटकर यांचं अतिशय जुनं दुकान आहे आणि ग्राहकांचा विश्वास जिंकून त्यांनी अतिशय चांगला ग्रामीण भागात असो, जिल्ह्यात असो, शहरामध्ये असो एक आनंद ज्वेलर्स म्हणून नाव केलेलं आहे। आणि त्यांनी काही दिवसापूर्वी त्यांचे दुःखद निधन झालेले आहे। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा आनंद भाऊ काटकर यांनी पुढे यशस्वी वाटचाल सुरू केलेली आहे। महालक्ष्मी असो, मकर संक्रांत असो किंवा इतर काही वेगवेगळे महिलांसाठी जे सण उत्सव असतात त्यांच्यासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी काही बक्षीस वितरण म्हणा, काही स्पर्धा म्हणा या ठिकाणी सुरू केल्या आहेत। आज बक्षीस वितरण होतं, काही गोष्टी आपण त्यांच्यासोबत बोलूया। आनंद भाऊ नमस्कार। नमस्कार। आपल्या आनंद ज्वेलर्स व सुवर्णमाला ज्वेलर्सच्या वतीनं एक काही महिन्यापासून किंवा काही वर्षापासून एक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत, काय सांगा? एक वेळेस काय आलं, एक महिला आली, तिचं म्हणजे काय होणार, महिलांना घरच्या कामातून कोणत्याच गोष्टीचा वेळ मिळत नाही। एक सण राहतो, या सणानिमित्त एक आम्ही असा विचार केला की नाही बाबा की महिलांना काहीतरी लिहिणे, वाचणे, डेकोरेशन करणे असा महिलांचं जे आवड असते त्याच्यावर विचार करून या कार्यक्रमाची सुरुवात केली। त्याच्यात आमचे विजू फंडा झाले, मित्र झाले, सर झाले, यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन दिलं। त्या याच्या उद्देशावरून आम्ही ही स्पर्धा चालू केल्या आणि त्याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद पण मिळायला लागला, सर्वांची आवड समजायला लागली। असा त्याच्यातून उद्देश होता, बाकी तसं असं हे नव्हतं। त्या हिशोबाने शिकली। तुमचे जे बाबा होते रामदास मामा काटकर, म्हणजे व्यवसायाचे बाळ तर तुम्हाला घरातूनच मिळाले? हो, घरातूनच मिळाले। अगदी लहानपणापासून एक व्यवसायामध्ये तुम्ही आहेत। हो, व्यवसायामधून एक सामाजिक उपक्रम राबवला पाहिजे आपण, हा उद्देश तुमच्या डोक्यात कसा आला नेमका? एक महिला आली, तिचं लग्न होऊन 20 वर्ष झाले होते, पण तिला तिचं शिक्षण पण 10वी 12वी झाले असताना सुद्धा तिला तिचं सही करताना तिचे हात हलत होते। तर तिचं म्हणणं होतं की मला 12 वर्षापासून मी पेनच हातात नाही पकडलेला। त्याच्यातून हे आमच्या लक्षात आलं की नाही बा, महिलांना काहीतरी लिहिल्या गेलं पाहिजे, वाचल्या गेलं पाहिजे। त्याच्या हिशोबाने ती म्हणजे उखाणी स्पर्धा काढली। महालक्ष्मीची डेकोरेशन सगळ्यांच्या घरी होतातच आहे, मग त्याच्यात तेच काम आहे, फक्त त्याच्यातून बा काहीतरी नवीन काय करतो या ह्याच्यानं ते डोक्यात आलं आणि आम्ही ती स्पर्धा लावली। काय नाव? नमस्कार, मी मनीषा आनंद काटकर। या ठिकाणी आनंद ज्वेलर्स म्हणजे तुमच्या दुकानाच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम राबविला जात आहे। महिलांचा वेळोवेळी चांगला प्रतिसाद मिळत आहे, काय सांगाल? आम्हाला अपेक्षेपेक्षाही खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे, कारण महिला ज्या असतात आपल्या सतत आपल्या चूल आणि मेल याच्यामध्ये 90% महिलांचं जीवन त्याच्यामध्येच जातं। पण त्यांनाही आज जे समजा काही महिला आहेत ज्या आता बाहेर नोकरी करतात किंवा इतर व्यवसाय करतात, त्यांना तरी थोडीशी चालना मिळते, काहीतरी 2 शब्द 4 बायका भेटतात, काहीतरी विचारांची देवाणघेवाण होते। त्यांच्या घरी असतात, त्यांचं काही म्हणजे कशाशी काही संपर्क येत नाही, पण त्यांच्यामध्येही खूप कलागुण असतात। ते कलागुण आम्हाला दाखवण्याचे काहीतरी जे आम्ही करतो आमच्यावरून आम्ही त्यांना ऍक्सेप्ट करून हे केलेलं आहे। आज नाव काय तुमचं? मंदा। इथं जे बक्षीस वितरण झालं
काय सांगाल तुम्ही याबद्दल? चांगलं झालं, आनंद झाला. आनंद भाऊचं वय कमी असताना सुद्धा त्यांनी चांगलं आम्ही नव्हतं वय कमी असतानाही त्यांनी चांगले कार्यक्रम सुरू केले आणि चांगलं सगळ्यांना प्रसिद्ध मिळाला. काय नाव आहे आपलं? अरुणा कंपुरे. बक्षीस मिळालं या ठिकाणी, काय सांगाल, कसं वाटतं? मला खूप आनंद झाला, कारण आपण महालक्ष्मी सजावट वगैरे करतोच, पण आता स्पर्धा म्हटलं जरा अजून ते आपल्याला अजून व्यक्त करायला आनंदाने करतो, अजून उत्साहाने करतो आपण. तर हे आम्ही जो हा कार्यक्रम केला खरंच खूप म्हणजे खूप छान आहे. त्यावेळेस आपल्या घरातून बाहेर पडता येतं, काहीतरी करण्याची म्हणजे संधी भेटली, तर मी खरंच त्यांना धन्यवाद देते. आनंद दिला. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जे आपण घरी तयार करतो, सजावट म्हणा, खाणे म्हणा, एक आपल्या मनामध्ये भीती असते किंवा एक आनंद असतो की आपला नंबर आला पाहिजे, त्यासाठी आपण चांगली सजावट, मेहनत, काय कशी सजावट म्हणजे मेहनत करता, काय नेमकं अडी अडचणी काय आपण करतोच, पण सजावट स्पर्धा म्हटलं तर आपण अजून म्हणजे एकदम त्याला सगळं टाकतो, म्हणजे असं उत्साहाने करतो, अजून उत्साहाने करतो की आपला नंबर आला पाहिजे. काय नाव आपलं? माझं नाव मालती निंबे. कार्यक्रम काय सांगा, मी संदेश काय देणार महिलांना? हे कसं माझे सुंदर आहेत आणि मी पहिलेपासून भाऊला ओळखते आणि दुकानातून कितीतरी खरेदी करेली मी आणि नेहमी करता जाणं येणं माझं बोलणं भाऊजीत चालूच राहतो. पण त्याच्यामुळे मी काय केलं, माझ्या सुना येतात तिने बी त्यांना मी सुद्धा सांगितलेलं की या तुझीचं दुकान आहे रामदास भाऊचं काटकर, त्यांच्याकडे जात जाऊन सोनं घेतलं, त्यांचं ओरिजिनल सोनं आहे. माझं पहिलेपासून मी तिथं जाणं येणं माझं बरेच दिवसात माझं भरपूर डब्या गिब्या आहे ते त्यांच्या हातच्या आहेत. माझं सोनं पण त्यांचं जातं, असं माझी ओळख आहे त्यांची. पण माझ्या सुनबाईने सांगितलेलं आहे तर त्या हिशोबानं ती त्या दिवशी अशी घ्यायला आली तर तिने सहज म्हणजे ते लोकी डॉक्टर तुमचं ऐकलंय आणि तिनं ते प्रदा घेतलेली आहे ते याच्यात ते ओखान म्हणजे वस्तू घेणे हा वेगळा भाग. सामाजिक उपक्रम या दुकानच्या माध्यमातून राबविल्या जात आहे, याच्याबद्दल काय सांगाल? याच्याबद्दल आता काय नवीन विशेष म्हणजे मुलं त्यांच्या आता ते त्यांच्या हिशोबाने राहतात. आता माझं तर पहिलं वस्तू सांगितलं मी तुम्हाला, चांगलं जुनं जे आहे ते. काय नाव आपलं? मेघा अर्जुन पाटील. काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल, काय वाटतंय तुम्हाला? खाण्याची स्पर्धा ही चांगली झालेली आहे. सरांनी ज्या वेळेला खाम आणला त्यावेळेला खूप टेन्शन आलं होतं. त्यांनी दिलेले शब्द आणि पानाने खाना घ्यायचा नाही हे त्यांनी सांगितलेलं होतं. एकेका शब्दावर खाना तयार करायचा म्हणजे 4 दिवस खूप टेन्शन आलं होतं. टेन्शनच्या ठिकाणी तयार तर केले, पण असं वाटलं नव्हतं की आपला नंबर येईल म्हणून. आनंद जास्त झाला, जे गुरीत आनंद झाला. इच्छाशक्ती हिंमत असली तर प्रयत्न केले तर होते, सफल होते. काय नाव आपलं? गायत्री माझा. या सर्वांना वेगवेगळे सांगितलं, समजा कार्यक्रम चांगले घेतात, स्पर्धा चांगल्या येतात, घ्यायलाच पाहिजे. तुम्ही याच्यामध्ये वेगळं काय सांगा? पहिले तर जे त्यांनी जे अवॉर्ड दिलेला असले तर प्रयत्न केले तर होते, सफल होते. काय नाव आपलं? गायत्री माझा. या सर्वांना वेगवेगळे सांगितलं, समजा कार्यक्रम चांगले घेतात, स्पर्धा चांगल्या येतात, घ्यायलाच पाहिजे. तुम्ही याच्यामध्ये वेगळं काय सांगा? पहिले तर जे त्यांनी जे अवॉर्ड दिलेला आहे पण त्याचा क्रेडिट सर्वात मेन म्हणजे माझे जे हजबंड आहे ते दरवर्षी म्हणजे स्पर्धा सुरू व्हायच्या आधीपासूनच ते दरवर्षी नवीन थीम पासून डेकोरेशन करतात. मिस्टर हर्षल महाजन. ते गणपती आणि महालक्ष्मी हे नेहमीच त्यांचं असते, पण मागच्या वर्षापासून जेव्हापासून माझं मॅरेज झालेलं आहे तर तेव्हापासून यांची स्पर्धा सुरू झाली आणि त्यांच्या थ्रूच मला हे अवॉर्ड भेटलेलं आहे. आणि असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा एक यशस्वी हातभार असतो. पुरुषाचा हातभार घाला. हो, कारण की तेच करतात. माझं फक्त त्यांच्यासोबत आता 50% पेक्षा कमी म्हणून तरी चालेल. ते सर्व करून सुद्धा जास्त करून त्यांचंच वर्किंग असतं त्याच्यामध्ये. ते माझं जे आहे आनंद भाऊंचे हा कार्यक्रम चालू केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून. काय सांगाल या कार्यक्रमावर, कसा आहे कार्यक्रम? मी म्हणेल छान आहे आणि त्यांनी केलं त्याबद्दल, कारण की खूप जण असे असतात जसे की माझे हजबंड की ते स्वतःहून करतात विदाउट कॉम्पिटिशन वगैरे, तर त्यांना एक असं वेळ भेटतो म्हणजे कंटिन्यू ते करू शकतात या प्रोसेसला. खूप जण घरचे म्हणतात तू टाइम कमी आहे करू नकोस, पण जर अवॉर्ड भेटत असेल किंवा काही थिंग्स असेल, प्रोत्साहन भेटते किंवा एन्करेजमेंट भेटते तर ते त्यांनी दिलं त्याच्याबरोबर चांगलीच गोष्ट आहे. त्यांची घरचे पण आता काही बदलणार नाही. काय नाव आपलं? मंगळवार.
काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? हे कार्यक्रम सगळा माझ्या मुलांनी केला, मी काहीच केलं नाही. सगळं त्याचं श्रेय त्याला, सगळं त्याचं श्रेय तेच करते सगळं. ठीक आहे. काय नाव आपलं? विजय खंगाळ. आनंद भाऊ काटकरचं जे दुकान आहे आनंद ज्वेलर्स, त्यांनी बोलताना तुमचं नाव घेतलं की विजय खंगाळ यांचं सहकारी आहे, इतरांचं सुद्धा सर्व मंडळी त्याचं सहकारी आहे. काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर 2 वर्षाआधी आमचे जे बालमित्र आहेत आनंद भाऊ काटकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी चालू झाली आणि आता ही स्पर्धा अखंड चालू राहणार आहे. याच्यासोबत आणखी काही स्पर्धा घेण्याचा मानस आमचा भविष्यामध्ये आहे आणि या स्पर्धेमध्ये जवळपास आता मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी संख्या निश्चित वाढली होती, पुढच्या वेळेस वाढेल. मकर संक्रांतीच्या स्पर्धेत सुद्धा भरपूर महिलांनी सहभाग घेतला होता आणि या आमच्या सगळ्या टीम मध्ये आनंद भाऊ असतील, मी असेल, आमचे मित्र सिद्धार्थ जाधव असतील, जगदीप बावकर असतील, यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलं. आनंद ज्वेलर्स आणि सुवर्णमाला ज्वेलर्सच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी किंवा दरम्यान वेगवेगळे कार्यक्रम सण उत्सवाला साजरे करण्यात येतात. महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांना सुद्धा एक सण उत्सव आले की उत्साह वाढत आहे. आनंद भाऊ काटकर आणि त्यांचे सर्व कुटुंब यासाठी मेहनत घेत आहेत. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक संपर्क, विचाराची देवाणघेवाण व्यवसाय तर होणार आहे. धंदा म्हणल्यानंतर किंवा व्यवसाय म्हणल्यानंतर 2 पैसे कमवण्यासाठी कोणी करणारच आहे, पण ह्या गोष्टी सोडून सुद्धा एक सामाजिक कार्यासाठी सुद्धा त्यांचं काही गोष्टी सुरू आहेत. तुम्ही सर्वांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.